मध्ये आल्यामुळे जास्त परिचय झाला असेल तुमचा. आणि ती त्यांची स्वतःची पद्धत आहे, सातत्यानं लोकांमध्ये मिसळणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक. आणि ते करत असताना पूर्वी फोन वगैरे नसायचे, पण या देशामध्ये फोन, टीव्ही आले राजीव गांधी साहेबांना. आणि काही विद्वान म्हणतात की 60 वर्षात काही झालंच नाही. मग 60 वर्ष या काळीला सगळं जंगल होत, माणसं नव्हती, श्वापद फिरत होत. काही नव्हतं. रेल्वे स्टेशन वगैरे फक्त एकच ठिकाणी, तिथे काही नव्हतं. हे सगळे जन्मले, मोठे झाले, हे महादेव मंदिर झालं, ही ग्रामपंचायत झाली 2014 नंतर. असं जर आता बोलत असते त्यामुळे एखाद्याने एखाद्याला वेड्यात किती वेळा काढावं यालाही काही मर्यादा आहे. काढणाऱ्याला काही वाटत नसेल, पण निघणाऱ्याची तरी आपण किती वेळा वेड्यात निघायचं याचं भान ठेवलं पाहिजे. किती वेळा फसायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. आज सकाळी ओमराजे मला कोल्हापूरच्या एका पत्रकाराचा फोन आला. अतिशय हुशार पत्रकार आहे, मी मुद्दाम नाव नाही सांगत. त्यांनी सांगितलं बाबा काय वातावरण आहे पाचशे. म्हणलं आमचा मतदारसंघ धाराशिव मग त्याला जोडलेला आहे. ते म्हणले इकडं आमच्याकडे त्याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला विचारतो. म्हणलं आमच्या इथं जिकडं विचारत तिकडं सर्वसामान्य माणसं, तरुण मुलं ओमराजे हेच नाव घेतात. मी त्यांचा पाठीराखा म्हणून बोलत नाही, तर एक सगळ्या ठिकाणी जे काही मत आहे सामान्य माणसाचं ते तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही माझे मित्र आहे. म्हणलं तुम्ही पण चौकशी करा. त्यांनी अतिशय कौतुकाने तुमच्याबद्दल मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची डीपीटीसी मी 7-8 वेळा अटेंड केले, कव्हर केले, वर्तमानपत्रात बातमी देण्यासाठी. तर आमचे उरलेले जे 2 खासदार होते ते रणजित सिंह निंबाळकर फार कमी वेळा हजर आहे. दुसरे आमचे महाराज स्वामीजी ते मधून अजून हजर राहायचे, पण बऱ्याच वेळा त्यांचं मौन असायचं. कधी आयुष्याचा याचा लोकसभेचा सामान्य माणसाच्या महाराजांचा काय फरक, संबंध नसतो ना. त्यामुळे त्याने आपलं काय असलं की आपलं मौन पत्करून मोकळं व्हायचं. माणसं काय म्हणायचे, मौन तर मौन, पाया पडून तेवढंच आशीर्वाद. यांचं कामच आहे ते आशीर्वाद देणं. फक्त म्हणजे ओमराजे निंबाळकर जे प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचे त्याच्यामुळं या जिल्ह्यातले अनेक प्रश्न सुटले असं त्यांनी मला सांगितलं. मी एखाद्याला सांगणं की ओमराजेमुळे वर्ष तालुक्यात अमकं झालंय तमकं झालंय तर म्हणणार तुम्ही प्रश्न करते त्यांना. पण एखाद्या पत्रकाराने सांगणं म्हणजे अतिशय चौकस माणसांकडनं मिळालेली तुम्हाला ही पावती आहे. म्हणून मी असं या गावात का सांगितलं, हे गाव सुद्धा चौकसच आहे.
माणसं हुशार आहे. इथं येऊन बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा जास्त हुशार आहे. कारीतला गाव कारी, माणसं कार आहे. आणि इथं आठवण झाली विनायकाबाची. आता असले असते तर तुमचं आदर तिथे केलंच असतं. शरद भाऊ आमचे सध्या तब्येत नसल्यामुळं घरी, तरी येणाऱ्या जाणाऱ्याला भेटतात, बोलतात. आणि कष्टाळू गाव आहे. त्या गावाने स्वतःच्या कष्टावर पूर्वीपासून द्राक्षाच्या बागा स्वकष्टानं उभारणारे अनेक लोक. त्या 2014च्या नाही, आधीच्याच आहे. तर त्याचा सुद्धा एखाद्या वेळेस उल्लेख व्हायचा. त्या सगळ्या बागा 2014 नंतर काय सांगता येत नाही. आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य असो, बार्शी तालुका असो, याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत ह्या 3 वर्षात रस्ता असेल काय असं मला शिक्का मारून चालत नाही. 6 वेळा 6 चिन्ह झाले. लोकांचं चिन्ह चांगले असल्यामुळे मला ती विधानसभा बघायला मिळाली. हेही सांग महाराज, तुम्ही त्याच्यावर सांगत जाऊ नका. पण अनेक कामं या 3 वर्षाची पूर्ण झालेली आहे किंवा सुरू आता संपत आलेली आहे. सगळी कामं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे झाले. त्याचं श्रेय जर कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. ते तुम्हालाच माहिती. पवार साहेबांची कर्जमाफीला ऑनलाईन करा, नवरा बायको दोघं जावा, तिथं सह्या करा, फोटो काढून घ्या, असं काही नव्हतं. त्यांच्या वेळेसच सुरू झालं. द्यायचं तर एकदम द्या ना बाबा. याची कशी गोष्ट आहे यांची. गावात एक मोठा तालेवर माणूस होता. त्याला पूर्वीसारखंही घरी झालं. त्याला त्यांनी एक जरा चांगला माणूस गाठला. कामाला राहतो का राहतो, सालानं राहतो. होय, साल ठरलं. पण त्यांनी अजून उत्साहानं काम करावं म्हणून त्यांनी सांगितलं, तुझं काम केलं तर तुला पनकोलचा फेटा, सिल्कचा सदरा, चांगल्यापैकी सिल्कचं धोतर, सोन्याचं करत, पाण्यात कोल्हापूर चप्पल. थोडं आता असलं असं मिळाल्यावर ते 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायला लागले. महिना झाला, 2 महिने झाले. मालक काय झालं म्हणले, आपल्या साजरा काय पुराणात काम करतो. दादा दाखताना एवढा पालकोलचा भेटा. तुम्हाला आता तरुण पोरांना पालकोल माहित नाही. म्हणजे सिल्कचा फेटा असायचा. त्याच्यावर माणसं सगळी पिढी गेली. पाहिल्यावर खराब होईल एवढा मागा मोलाचा फिरावं बाजूला. सिल्कचा साजरा कळत. परत 2-3 महिने झाले. म्हणलं तिकडं हरवलं म्हणजे काय घ्या, तो असं काम करणार. मग हरवलं म्हणजे काय,
परत 6 महिने गेले. मला तिसरीत सदराज होत. काम करताना त्याला चिखल लागला, फाटलं गेलं, काय करायचं सगळं. तर म्हणते मला काही नको म्हणलं, माझं हाईच होत राहू द्या. तशी पळे आपलं आलेली आहे. तुम्ही जे भाव देशात मागायचे वगैरे लोक काही जण तर नवऱ्याला ढकलून बायकोने जाऊन मत चौदाला 19ला पोरांनी सुद्धा आई बापांना ऐकतात ढकलू मतदान केलं. आता सगळ्यांना लक्षात राहा की आपण फसलो. त्याच्यामुळं माझं आपल्याला मत आहे की मी सांगतो म्हणून काही करू नका. आपण प्रचारात खूप आवाज ऐकतो. पूर्वीताई माहिती आमका आमच्या महाराष्ट्र खावा मटन, पनीर दाबा बटन, काय 5 वर्ष रस्ता आणि बोंबलत बसा, खायला रस्ता मग बोंबलत बसा 5 वर्ष. त्यापेक्षा तुम्हाला आपला आवाज काय सांगतो मनात जरा विचार करा. आलेल्या अनुभवाचा विचार करा, खऱ्या गोष्टीचा विचार करा. आपल्या मनात जे आपला आवाज आहे तो आवाज घेऊन मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुमचा तो आवाज ओम राजे ओम राजे बटन ते दाबा. आणि दाबताना आत गेल्यावर विशेषतः तरुण मंडळी सगळ्यांना सांगतो की त्याच्याबरोबर ते व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यात नीट बघा. निघाला असं काही त्या दिवशी कितीही अर्जंट काम असलं तरी ते व्हीव्हीपॅट शेजारी जी मशीन आहे त्यात आणि चिठ्ठी पडेपर्यंत थांबायला पाहिजे. हा ते चिन्ह कळत त्याच्यासाठी. कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर सांगितलं आपण राखणीला बसू. हे पीक आपलं आपण एवढं कष्ट करून तुम्ही ते
वाऱ्यावर जाण्यापेक्षा बार्शीतनं 90,000चा लीड आहे साहेबाला. म्हणून उपयोग नाही. नाही तेवढा आपण काय ज्योतिष होत का? होणार आहे ही खात्री तुमची जी आहे ती महत्वाची आहे. पण त्याच्यासाठी घरोघर जाऊन आपल्या माय बहिणी त्यांना सांग. मला वाटतं एखादा 14 नंतरच स्वातंत्र्य मिळून मानणारा असतो त्यालाही जाऊन सांगायचं 47 ला मिळालंय पंतप्रधान पहिले नेहरू होते ते कामगार म्हणजे सुभाषचंद्र बोस होते. पुष्कळ फिरायला लागलेले त्यांचं प्रबोधन सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नुसतं मला खुश करून उपयोग नाही. हा गोष्ट होती गायकाला दरबारा मस्त सुंदर गाणं आश्रम आपलं 7-8 जात होत. बायकोला सांगितलं सगळं सांगितलं. आता जातो आणतो गेला बादशाह आश्रम सोना चांदी दागिने क्या काय कर तूने मेरे कान को खुश किया मैंने तेरे कान को खुश होऊन तुम्ही 90,000 म्हणलं की आपलं तिकडे जाऊन 10 वाजून झालं. कुठली गोष्ट करताशिवाय मिळत नाही. कॉन्फिडन्स मला कसं विचारतात आपल्यापेक्षा हुशार माणसं आहेत. तुम्ही सारखं प्रश्न विचारू नका. तुम्हाला दिल्लीला पाठवा. खूप काम केले केलेले खूप भांडून या गावातल्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं स्टेशन उभारल्यापासून लाईट जाते का हे सुद्धा मी आहे. ओमराजेत अनेक आम्ही काम तुमच्या मागणीवरनं तुमच्या तुमच्या
अपुऱ्यामुळं ही अशी उभा राहिलेली आहे. तशीच पुढची कामं ओमराजे अजून पुढच्या 5 वर्षात केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास करतो. आणि माझे जय हिंद जय महाराज. ओमराजेचा काळी उस्मानाबाद मध्ये आल्यामुळे जास्त परिचय झाला असेल तुमचा. आणि ते त्यांच्या स्वतःची पद्धत आहे. लोकांमध्ये मिसळणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडून आणि ते करत असताना पूर्वी फोन नसायचे. पण या देशामध्ये फोन, टीव्ही आले. आणि काही विद्वान म्हणतात की 60 वर्षात काही झालं. मग 60 वर्ष काही सगळं जंगल माणसं नव्हती. श्वापद फिरत होते. रेल्वे स्टेशन फक्त एकच ठिकाणी. सगळे जन्मले मोठे झाले. हे माझं मंदिर झालं, ही ग्रामपंचायत झाली 2014 नंतर. असं जर आता बोलत असते त्यामुळे एखाद्याला वेळेत किती वेळा काढावं यालाही काही मर्यादा आहे. काढणाऱ्याला काही वाटत नसेल पण निघणाऱ्याची तरी आपण किती वेळा वेळेत निघायचं याच किती वेळा फसायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं. आज सकाळी ओमराजे मला कोल्हापूरच्या एका पत्रकाराचा फोन आला. अतिशय हुशार पत्रकार आहे. मुद्दाम नाव नाही सांगत. त्यांनी सांगितलं बाबा काय वातावरण आहे पाचशे. जोडलेला आहे. ते म्हणले इकडं आमच्याकडे त्याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला विचारलं. आमच्या इथं
जिकडे विचार तिकडे सर्वसामान्य माणसं, तरुण मुलं ओमराजे नाव घेतात. मी त्यांचा पाठीराखा म्हणून बोलत नाही, तर एक सर्व सगळ्या ठिकाणी जे काही मत आहे सामान्य माणसाचं ते तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही पण चौकशी करा. त्यांनी अतिशय कौतुकाने तुमच्याबद्दल मला सांगितलं. त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्याची डीपीटीसी मी 7-8 वेळा अटेंड केले, कव्हर केले. प्रथम पत्र बातमी तर आमचे उरलेले जे 2 खासदार होते ते रणजित सिंह निंबाळकर फार कमी वेळा हजर. दुसरे आमचे महाराज स्वामीजी ते मधून अजून हजर राहायचे, पण बऱ्याच वेळा त्यांचं मौन असायचं. कधी आयुष्याचा याचा लोकसभेचा सामान्य महाराजांचा काय फरक, संबंध नसतो ना. त्यामुळे त्याने आपलं काय असलं की आपलं मौन पत्करून मोकळं होतं. माणसं काय म्हणायचे, मौन तर मौन, पाया पडून तेवढंच असले. त्यांचं कामच ते आशीर्वाद देणं. फक्त म्हणजे ओमराजे निंबाळकर जे प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचे त्याच्यामुळं या जिल्ह्यात अनेक प्रश्न सुटले असं त्यांनी मी त्याला सांगणार की ओमराजेमुळे वर्षी तालुक्यात अमकं झालंय तमकं झालंय तर म्हणणार तुम्ही प्रश्न करा. आणि एखाद्या पत्रकारांनी सांगणं म्हणजे अतिशय चौकस माणसांकडनं मिळालेली तुम्हाला ही पावते. म्हणून मी या गावात गाव सुद्धा चौकस हुशार आहे. इथं येऊन बोलणाऱ्यापेक्षा ऐकणार गाव कारी माणसं कार आहे. आठवण विनायकाबाई असले असते तर तुमचं आजार तिथे केलं जात. शरद भाऊ आमचे
सध्या तब्येत नसल्यामुळं तरी येणाऱ्या जाणाऱ्याला भेटतात आणि कष्टाळू गाव गावाने स्वतःच्या कष्टावर पूर्वीपासून द्राक्षाच्या बागा स्वकष्टानं उभारणारे अनेक लोक त्या 2014च्या नाही उल्लेख व्हायचा सगळ्या भागात आणि तुम्ही प्रामाणिकपणे काही असो बाकी तालुका असो याच्यासाठी प्रयत्न केले आतापर्यंत 3 वर्षात रस्ता असेल असं मला शिक्का मारून चालत नाही 6 वेळा 6 चिन्ह झाले लोकांचं चिन्ह चांगलं असल्यामुळे मला ती विधानसभा बघायला सांग महाराज तुम्ही त्याच्यावर जाऊ नका पण अनेक काम या 3 वर्षाची पूर्ण झालेली किंवा सुरू आता संपत आलेली सगळी काम उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे श्रेय जर कोणी घेत असेल तर ते तुम्हाला माहिती कर्जमाफीला ऑनलाईन करा नवरा बायको दोघं जावा करा फोटो काढून घ्या असं काही नव्हतं त्यांच्या वेळेस सुरू झालं द्यायचं तर एकदम द्या ना बाबा कशी गोष्ट आहे तिचा आवाज मोठा तालेवर माणूस पूर्वी त्याला त्यांनी जरा चांगला माणूस काढला कामाला राहतो सालाना राहतो होय साल ठरलं पण त्यांनी अजून छान काम करावं म्हणून त्यांनी सांगितलं तुझं काम केलं तर तुला सीटचा सगळा
चांगल्यापैकी दिसत होत. पाण्यात कोल्हापूर थोडं आता असं मिळाल्यावर ते 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायला लागले. महिना झाला 2 महिने झाले. काय झालं म्हणजे आपल्या साजरा पुराणात एवढा पालकोल तुम्हाला तरुण पोरांना पालकोल माहित नाही. म्हणजे सिल्कचा फेटा असायचा त्याच्यावरच माणसं सगळी पिढी गेली. पाहिल्यावर खराब होईल एवढा मागा मोलाचा फिरावली बाजूला दोन 3 महिने झाले. मला तिकड हरवलं म्हणजे काय घ्या तो असं काम करणार मग हरवलं म्हणजे काय. परत 6 महिने गेले. माझं होत लागला काय करायचं सगळं. तर मग त्याने म्हणलं मालक मला काही नको म्हणलं. माझा धोतर राहू आलेली आहे. तुम्ही जे भाव सांगितले शेतमालाचे वगैरे लोक काही जण तर नवऱ्याला ढकलून बायकोने जाऊन 19ला पोरांनी सुद्धा आई बापाचं नाही मतदान. आता सगळ्यांना लक्षात की आपण फसलेलो. त्याच्यामुळं माझं आपल्याला मत आहे मी सांगतो म्हणून काही करू नका. आपण प्रचारात खूप आवाज ऐकतो. पूर्वी ताई माई आमका आमच्या महाराष्ट्र खावणारा मटण परवा टीव्हीवर ह्याच्यावर गोष्ट आहे. खावा मटण नीट दाबा बटन नाही काय काहीतरी 5 वर्ष रस्ता आणि मग बोंबलत बसा 5 वर्ष. त्यापेक्षा तुम्हाला आपला आवाज काय सांगतो. मनात जरा खोलवर विचार करा. आलेल्या अनुभवाचा विचार करा. खऱ्या खोट्याचा
विचार करा आणि आपल्या मनात जे आपला आवाज आहे तो आवाज घेऊन मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुमचा तो आवाज ओम राजे असाच असणार आहे. बटन ते दावा आणि दाबताना आत गेल्यावर विशेषतः तरुण मंडळी असतील सगळ्यांना सांगतो की त्याच्याबरोबर ते व्हीव्हीपॅट आहे त्याच्यात नीट बघा. दाबले की निघाला त्या दिवशी कितीही अर्जंट काम असलं तरी पळापळ करून पटकन दाबल्यावर ते व्हीव्हीपॅट शेजारी जी मशीन आहे त्यातली घनते आणि चिठ्ठी पडेपर्यंत थांबायला पाहिजे. हा ते चिन्ह कळतं त्याच्यासाठी कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर आपण रात्रीला बसू आपण आपल्या करतो हे आपलं आपण एवढं कष्ट करून तुम्ही आणणार ते असं वाऱ्यावर जाण्यापेक्षा हा असं नुसतं म्हणून उपयोग नाही. आपण काय होणार आहे ही खात्री तुमची जी आहे महत्वाची आहे. त्यासाठी घरोघर जाऊन आपल्या माय बहिणी त्यांना सांगावं लागतं. एखादा स्वातंत्र्य मिळून मानणारा जो त्यालाही जाऊन सांगायचं 47 पंतप्रधान पहिले जवाहरलाल नेहरू होते ते कांगना म्हणजे सुभाषचंद्र बोस होते. अशी माणसं फिरायला लागलेली आहे. त्यांचं प्रबोधन सुद्धा करावं लागेल. मला करून उपयोग नाही. हा बादशाची गोष्ट होती. मस्त सुंदर गाणं अजून एक म्हणून त्याला अश्रफिया देतो इथे सोना देतो हे देतो वो देतो बाळकोला घरी सांगितलं बादशाह खूप झाला असं सगळं
वो आपने कहा इतने अशरफ है, सोना चांदी दाव दागिने, वो क्या हुआ? सोना तूने मेरे कान को खुश किया, मैंने तेरे कान को असं खुश होऊन तुम्ही 90,000